100 वर्ष जगायचं असन तर दुसऱ्यावर जळायचं नाही. का लोक दुसऱ्यावर जळायचं मला काय माहीत नाही. कोणी मोठं झालं होऊ द्या, कोण निवडून आलं येऊ द्या, कोणाला जास्त शेती असू द्या, ज्याचा त्याचा विषय. आपण का जळायचं? परमेश्वरानं तुम्हाला जे दिलं त्याच्यात तुम्ही सुखी राहा. जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या संगमनेर नगरीमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करीत असताना, हा सोहळा आयोजित करीत असताना आम्हालाही या सोहळ्यात सहभागी करून घेतलं. आमचं भाग्य, आमची आठवण केली. तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी मला उपलब्ध झाली. त्याबद्दल आयोजकांचे, या समितीचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला आपल्या तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक विविध राजकीय संघटनाचे आजी माजी पदाधिकारी आवर्जून उपस्थित आहेत. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे खूप. कार्यक्रम म्हणलं की लग्नासारखं सोहळा असतो, उशीर होणारच, सगळ्याला घाई असते. आम्हाला रोजची सवय आहे, पण तुम्हाला बी ताटकळत बसावं लागतं. विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाला ज्या माता भगिनींचा सत्कार सन्मान करण्यात आला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या जीवनातला वेळ या सोहळ्यासाठी दिला. गावातील मंडळी, विद्यार्थी, तांबेताई, खटाळताई, आमचे मित्र पालवे साहेब, यांचं पण आयुष्य सैनिकी जीवनातच गेलेलं आहे. तुमच्याच जिल्ह्यातले हे ते पण एवढे लांब आवर्जून आले. त्यांचं काम पण फार मोठं आहे. मी त्यांना वडावाले साहेब म्हणतो, वडावाले साहेब. त्यांनी आत्तापर्यंत हजारो वडं लावलेले, हजारो वडं. नुसते लावत नाही, त्याचं संरक्षण पण करते. जिथं जिथं जागा मिळेल तिथं वड लावते. म्हणून माझ्या मोबाईलला पण तुमचं नाव वडावाले लिहिलेलं आहे. हा ना, काही माणसं एखादं वेड लागलं का लागतं. त्यांनी एकदा मला एका डोंगरावर घेऊन गेले होते. त्या डोंगराचा आकार असा महादेवाच्या पिंडीसारखा आहे वरचा. तर पूर्ण डोंगरावर वडं लावले. म्हणजे आता त्याचं जर वरून कॅमेऱ्यानं किंवा हेलिकॉप्टरनं शूटिंग केलं तर वडाची महादेवाची पिंड दिसेल अशी वडाची, एवढे वडं लावलेलं आहे. करते काही माणसं. ज्या माता पित्याच्या पोटी यांनी जन्म घेतला त्यांचे धन्य आपण मानूया, आणि म्हणून यांच्या हाताने असं सत्कर्म होतं. पण मी अनेक ठिकाणी पाहिलं, सैनिकी जीवन संपल्यानंतर जेवढं त्या काळात हे लोक देशसेवा करते, निवृत्त झाल्यावर म्हणा किंवा वीरमरण आल्यावर म्हणा, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने इकडे आल्यावर त्यांना वागणूक पाहिजे किंवा सुविधा पाहिजे, ते असताना मला काही दिसत नाही. मी अनेक वर्षापासून या विषयावर बोलतो. मी शासनाला पण 1-2 वेळेस बोललो, कार्यक्रमात बोललो, आमदार खासदाराला बोललो. आत्ताही आम्ही पालवे साहेब बोलत असताना माझी पण तीच इच्छा आहे की प्रत्येक गावामध्ये जे निवृत्त झालेले सैनिक आहे ते आमच्या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी असायला पाहिजे. सदस्य, सरपंच म्हणून तरी असायला पाहिजे. कारण त्यांचा जो सैनिकी खाक्या आहे तो या गावाला दाखवल्याशिवाय ग्रामाचा विकास होणार नाही, हे माझे ठाम विषय आहे. तुमच्यासाठी गरज नाही त्याची, तुम्ही सदस्य व्हाव, सैनिकाला त्याची गरज आहे असं नाही. पण हे आमच्यासारख्या हरामखोर राजकारणी हे ते नीट होणार नाही, त्याच्यासाठी ती गरज आहे. ते म्हणून तुमच्यासारखे तिथे असले गरज आहे. एक अमरावतीचं एक सरपंच आहे बघा, वाटल्यास मी तुम्हाला त्याचं नाव पत्ता देईन.
तो माझ्या इथे आला, त्याने एवढे झाडं हे पाहिले, काम पाहिलं, इतका खुश झाला तो. म्हणे दादा आमच्या गावात करायचं तर काय करायला पाहिजे? मी म्हणलं तू सरपंच व्हायला पाहिजे, त्याशिवाय काय होत नाही. तो म्हणे मी कसं काय सरपंच होईन म्हणे. म्हणलं राह उभा केलं लोकांना, ते केलं, राहिला उभा आणि योगायोग लोकांनी त्याला सरपंच पण केलं. ही सत्य घटना आहे अमरावतीतली. मानकर नाव आहे त्यांचं, मानकर का पालवे साहेब. त्याने 72,000 झाडं लावले, 72,000. आणि 72 महिला रोजगार हमीत त्या झाडाचं काम करायला आहे. 72 महिला आहे, 1,000 झाडं मागे 1 महिला. आता झाडं मोठाले झाले मस्त, मी जाऊन पाहिले. आणि तो एवढं काठीचं टिपरू घेऊनच फिरत होता. तेव्हा एवढे झाडं लोकांनी जगू दिले आणि सरकारी जागेवर लावले, सरकारच्या खर्चाने लावले. पण मग तो करू शकतो तर इतर सरपंच का करीत नाही? म्हणजे यांची ती इच्छा नाही, यांच्यात ती धमक नाही, यांचं कोणी ऐकतही नाही, यांच्यावर लोकांचा भरोसा नाही, म्हणून या गोष्टी घडत नाही. तुमच्यावर समाजाचा विश्वास आहे म्हणून तुमच्या हातात काही काम दिलं तर तुम्हाला काय फायदा होईल माहीत नाही, पण देशाला आणि गावाला त्याचा फायदा होईल. म्हणून सरकारनं अशा लोकांचं, तुम्ही निवृत्त झाले, एका बँकेत वॉचमॅन झाले, काय महत्त्व आहे त्याला? ते काय महत्त्वाचं नाही. एका कंपनीत वॉचमॅन झाले, ते काय महत्त्वाचं नाही. तुम्ही राजकारणात यायला पाहिजे, समाजसेवेत यायला पाहिजे, तेव्हा ह्या देशाचं कल्याण होईल, अशी माझी ठाम भूमिका आहे. ज्या पद्धतीने तुमचं आम्ही अनुभवलं. मी 25 वर्षाच्या ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून राहिलो, लोकांनी मला निवडून दिलं. सैनिकासारखंच काम करावं लागतं. मी 25 वर्ष रात्रंदिवस उभा होतो, तेव्हा झालं. आणि आपल्या देशाला त्याची खूप गरज आहे. निसर्गानं, परमेश्वरानं या भारत मातेला खूप दिलेलं आहे. जगात एवढं कोणाला दिलं नाही एवढं आपल्याला दिलेलं आहे, पण आपल्याला खाता येईना. मी आत्तापर्यंत 22 देशात गेलो पाहायला, अभ्यास करायला, शिकायला. आपल्यासारखं कुठंच नाही आहे. आपल्या इथं एवढं काही आहे, म्हणजे एक भाजी जर रोज केली बदलून तर 365 दिवस पहिल्या भाजीचा नंबर यायचा नाही, एवढ्या भाज्या आपल्या देशात आहे. जगात नाही आहे, जगात नाही आहे. काही भाज्या आपण आयुष्यात खाल्ल्या नसत्या, आपल्याला माहीत पण नाही, एवढ्या भाज्या आहे जगात. काय काही नाही. त्या आखाड्यामध्ये दुबईला 5-5 वर्ष पाऊस पडत नाही, पडला तर 5 मिनटं. पीक नाही, शेती नाही, काही नाही, वाळवंट. सगळं आपल्या देशातून माल जातो आहे. आपणच निवडून देतो त्यांना, विकतो. म्हणून आपल्या देशाची प्रगती करायची. फार मागं चालला आणि आपणच करतोय. आपले वाडवडील आजोबा सहज 100 वर्ष जगत होते, सहज. आपण किती वर्ष जगतो? 60-65च्या वर आता ही पिढी जात. तुम्ही जरी 70 म्हणता, तुम्ही यांना विचारा ना. नाही, हे 60चं म्हणूच शकत नाही, हे त्यांची चूक आहे असं नाही. पण आता तेच घडून राहिलं ना, 60च्या आत माणसं चालले. मग याला दोषी कोण आहे? याचं काय कारण आहे? याच्यासाठी काय करायला पाहिजे? माणूस 100 वर्ष जगायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही आमच्या इथं काही गोष्टी केल्या, तुम्हालाही सांगतो मी. तुम्ही करून पहा. 5-7 गोष्टी सांगतो, त्याच्यापेक्षा तुम्हाला आणखीन काही सुचलं तर तुम्ही करा. पण माणूस धडधाकड पाहिजे. 100 वर्षाचं आयुष्य परमेश्वरानं दिलं तर तो जगला पाहिजे. काय करायला पाहिजे? माझ्या जे लक्षात आलं ते सांगतो. पहिलं काम आहे, पाणी स्वच्छ प्यायला पाहिजे. सगळ्या देशाचं पाणी खराब झालं, आपणच केलं. कारखान्याचं पाणी सोडलं, संडासचं पाणी सोडलं, धुण्या भाण्याचं पाणी सोडलं, पिकावर खत औषध मारले, नदीत गेलं, म्हातारं मेलं, राख भरून पाण्यात टाकली. ते मेलेल्या माणसाची राख पाण्यात का टाकते मला अजून कळत नाही. हो दे. माझी तुम्हाला पण विनंती आहे, मी बोलतो त्याच्यावर. आज सकाळी मला कोल्हापूरहून एक मेसेज आला, फोन बी आला, की तिथल्या माणसाने ती राख शेतात झाडाला टाकली म्हणून. ते म्हणे तुमचं ऐकलं होतं, आम्ही केलं. माझी आई वारली 7 वर्ष झाले, मी नाही टाकलं.
5 खड्डे केले, 5 खड्ड्यात राख टाकली, 5 झाडं लावले, आईची आठवण राहिली, पाणी खराब व्हायचं वाचलं, नेऊन टाकायचे, 500 वाचले. किती सोपं आहे. म्हणून ती राख पाण्यात टाकू नका. विशेषतः महिला मंडळींना माझी विनंती आहे, तुम्ही आग्रह करू नका, घरच्या लोकाला दाब टाकू नका, नाही गंगातच टाका म्हणू नका. मला सांगा, 1 ग्राम राख घेतली, 1 ग्राम मेलेल्या माणसाची, गिलासभर पाण्यात टाकले आणि एखाद्या बाईला प्यायला दिली, पी बाई तो आहे नवऱ्याचं आहे, पेन का नाही प्यायची. मग तिच्या नवऱ्याचं तिला चालत नाही, मग दुसऱ्याच्या पाण्यात पोतभर कशाला टाकते. नाही टाकायला पाहिजे, ती जमिनीतच टाकायला पाहिजे, पाणी खराब करायचं नाही. कुणाच्या अंगावर जाईन अशा. पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या, दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा, भरपूर जिथं जागा दिसन तिथं लावा. आणि नुसते झाडं लावू नका, फळाचे लावा, फळाचे. माझ्या इथे यावर्षी 1.5 लाख नारळ निघालं, रस्त्याला लावलेल्या झाडाला 1.5 लाख. विकले नाही, पोरानं फोडून खाल्ले. दरवर्षी 1.5-2 लाख नारळ निघते. आमच्या स्मशानभूमीत 60-70 क्विंटल जांभळं निघत असेल, एवढे जांभळं आहे. महिला अमावस्येच्या दिवशी स्मशानभूमीत जात्या, त्यांना भूतं दिसत नाही, जांभळं दिसते, जांभळं. तिसरं काम आहे मुलांना चांगलं शिक्षण द्या, संस्कार द्या, लय गरज आहे. खेड्यात काय झालं, पोरं शिकत नाही, पोरीला शिकून देत नाही. दोन्ही वाईट आहे ना. तुम्ही पोरी नंबर 1ला आहे, पोरी शिकून द्या. महिलाच्या काय डोक्यात आहे, पोरीला एकटं कसं पाठवू, त्या भीतीपोटी ती मुलीला पाठवत नाही. खेड्यात, शहरात ठीक आहे. माझी विनंती आहे महिलाला, अहो 200-250 रुपये रोज आहे फक्त खेड्यात महिलाला. 200-250 रुपये रोज, दिवसभर काम करते बाई खेड्यात. पैसे किती मिळते, 200-250. ग्रामसेवक बाईला किती आहे, 2000 रुपये रोज. मास्तरीन बाईला 2000, बँकेतल्या बाईला 2000. आपल्याला त्यांच्यावर राग नाही, त्यांना काहून 2000 रुपये रोज आहे, त्यांच्या बापांनी त्यांना शिकवलं. मग आपल्या लेकराला कोण शिकीन, आणि शिकल्याशिवाय काही खरं नाही. हरिपाठात सांगितलं ज्ञानेश्वर माऊलीनं, बुद्धीचे वैभवान्य नाही तुझे, एका केशिराजे सकळ सिद्धी. बुद्धीशिवाय काही खरं नाही. आणि बुद्धी कशाने येते, शिक्षणानं. शिकून मोठं व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं काय सांगितलं, आमच्या गाडगे बाबानं काय सांगितलं, भांडे ऐका पण पुस्तकं घ्या. आणि महिलाला एक विनंती आहे, तुम्ही आज पोरीला शाळेत पाठवायचे नाही, भीती वाटते म्हणून, पण उद्या 200 रुपये रोजानं ऊस खुरपायला जाती, मग तेव्हा काय 2-2 पोलीस राहते का तिच्या संग. मग त्याच्यापेक्षा आजच तिला शाळेत पाठवा ना, शिकू द्या. ती एक पोरगी 90 दिवस वर होती आकाशात, आत्ता आली मागच्या महिन्यात. मग आपली पोरगी तर रोज घरी यायची, म्हणून शिकू द्या तिला. आणखी एक काम आहे, बाहेरचं खाऊ नका, गावातलं खा, घरचं खा, माहितीतलं खा. बाहेरून सगळी भेसळ येते. हे काय सांगू राहिलो मी, 100 वर्ष जगायसाठी काय करायला पाहिजे. गावात स्वच्छता ठेवा, घर परिसर स्वच्छ ठेवा. आणखी एक काम आहे, म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. गावातले म्हातारे, घरातले, गावातले, कोणाचे असू, बाबा जेवले का, बाबा चहा पिता का, बाबा भाजी देऊ का, बाबाला लई खुश होते. त्यांना काय लागत नाही, फक्त विचारलं बी तरी लई त्यांना होतं. मग म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. माझ्या गावात 7 वर्ष झाले 40 लोकांना ग्रामपंचायत सांभाळते, खाणं पिणं कपडा लत्ता. गावातल्या गावात 40 म्हातारे सांभाळते माझ्या गावात पंचायत. आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळायचे, ज्यांना मुलं बाळं नाही, गरीब आहे, निराधार आहे, अशा म्हातारे सांभाळायचे. भीक कशाला मागून द्यायचं. काही लोक मला काय म्हणते, म्हातारेले खोडीचे राहते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे काही घाण करते, म्हातारे काही बोलते. ठीक आहे, ह्या खोडी त्यांना असत्यान,
मी नाही म्हणत नाही, पण मतदानाच्या दिवशी त्याच म्हाताऱ्याला उचलून फॉर्च्युनरच्या पुढच्या सीटावर आणता हरामखोरा हो, तेव्हा म्हातारा घाण राहत नाही का? तेव्हा म्हाताऱ्यात खोडी राहत नाही का? म्हणजे तुमचं काही असलं म्हणजे मग काही नाही, आपलं ते लेकरू लोकांचं काट अशा गोष्टी ना. अजून एक गोष्ट आहे संगमनेरकर, तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही करणार असेल तर सांगतो, नाही तर नको. काम लय अवघड आहे साहेब, करता का? हां बघा बरं, 100 वर्ष जगायचं असेल तर दुसऱ्यावर जळायचं नाही. का लोक दुसऱ्यावर जळायचं मला काय माहीत नाही. कोणी मोठं झालं होऊ द्या, कोण निवडून आलं येऊ द्या, कोणाला जास्त शेती असू द्या, ज्याचा त्याचा विषय. आपण का जळायचं? परमेश्वरानं तुम्हाला जे दिलं त्याच्यात तुम्ही सुखी राहा. दुसऱ्यासारखं आपण कधी होऊ शकत नाही किंवा व्हायचा प्रयत्न करू नये. या गोष्टी करा, प्रत्येक गावात करा. आणि लोकाला माझी विनंती आहे की जे काही शासकीय नियम असतील, कायदे असतील ते पाळा, टॅक्स भरा. तुम्ही व्यवस्थित रोडनं असन कोणतेही नियम समाजाने जर पाळले समाजाने तर सरकारला लोड येत नाही. आता तुम्ही विचार करा, चौकात चौकात पोलीस उभा राहते, 50-50 हजार रुपये त्याला पगार द्यायचा, आणि कशाचं द्यायचा? तू थोडं थांब, तू इकडून जाय सांगायला. मग एवढी अक्कल आम्हाला नाही का? म्हणजे आमच्याच पैशानं पगार द्यायचा ना आम्हालाच शिकून घ्यायचं, आम्ही गावात जायचं ना आम्ही गावात थांबायचं. आपण शिस्तीत वागत नाही म्हणून शासनाला हे करायला लागतं. त्याच्यासाठी समाजानं पण शिस्त पाळली पाहिजे, नियम पाळले पाहिजे. सरकारवर सगळ्या गोष्टी अवलंबून न राहता समाजाने स्वतः गोष्टी केल्या पाहिजे. माझ्या गावानं अनेक गोष्टीचे नियम पाळले, खूप चांगलं का लोकांनी चांगलं वागले, चांगलं काम केलं म्हणून मला 25 वर्ष त्यांनी निवडून दिलं. गावाला 2दा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. संत गाडवे बाबा अभियानात माझं गाव राज्यात पहिलं आलं. ही गावातल्या लोकांची साथ होती म्हणून. मागच्या रविवारी पंतप्रधान मोदी साहेबानं 2 मिनटं माझ्याबद्दल मन की बातमध्ये बोलले. आता तुम्ही विचार करा, एका खेड्यातला सरपंच 7वी शिकलेला त्याच्याबद्दल पंतप्रधान 2 मिनटं जर बोलत असेल तर जीवनात याच्यापेक्षा काय पाहिजे? माणसाला काय पाहिजे? कुठं दिल्ली, कुठं ते पाठवता, काय खरं आहे? काय संबंध आहे? काहीच नाही ना. हो, जगाच्या नकाशावर एवढा मोठा माणूस आपलं नाव घेतो म्हणजे कुठंतरी काहीतरी आपण चांगले कर्म केले, चांगलं गावासाठी केलं म्हणून हे घडलं ना. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, चांगलं राहा, चांगलं करा. आणि काही बरोबर येत नाही, हे डोक्यातल्या कल्पना आहे. येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, काहीच न्यायचं नाही, कोणा नेलं बी नाही आहे. पोटापुरतं कमवा, जगा आणि चांगलं राहा. तुम्हाला एक सांगतो मी, इथे नामदेवरावचा फोटो लावला. का लावला? कोण आपलं त्यांचं काय? महात्मा गांधीची जयंती आपण कधी साजरी करतो? 2 ऑक्टोबर, बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कधी करतो? 14 एप्रिलला, बरोबर आहे. आणि आपल्या आज्याची कधी करतो? माहीत नाही. मग यांची का करतो आपण? यांची का लक्षात आहे? कारण हे समाजासाठी जगले म्हणून समाजानं आठवणीत ठेवले. आपल्या बापानं कधी टॅक्स भरला नाही भाडव्यानं, कधी नळाला तोटी लावली नाही, घराच्या पुढं दगडं ठेवले, कचरा दुसऱ्याच्या गल्लीत टाकला. याला आरामखोराला कोण द्याला? ट्रेनी आलं तर मेला ना. मौतीच्या दिवशी लोक म्हणे बरं झालं मेला. म्हणून समाजात वागताना, रोजचं कर्म करताना असं काही करा का आपल्यापासून दुसऱ्याला, समाजाला त्रास होणार नाही. ज्या लोकांनी या भारत मातेसाठी अनेक वेळा आपले प्राण दिले, सीमेवर लढले, मला जवानाबद्दल कायम आदर, भयानक आदर, भयानक. मला कुठलाही जवान भेटला, कोणी असलं ना, कारण या लोकाशिवाय आपण
इकडे सुरक्षित राहू शकत नाही, आजूबाजूला सगळे देश बदमाश देश आहे. हां ना, तुम्ही बघा कधी काय करते कधी घात करते माहीत नाही. इतक्या वेळेस त्यांना ठेचलं तरी ते आपल्यावर पुन्हा पुन्हा आतून होऊन अंधारात होऊन काहीतरी खोड्या करतेच आपल्या. म्हणून आपला जवान सीमेवर रात्रंदिवस आपलं रक्षण करतो, स्वतःचा काही विचार न करता करत असतो. म्हणून अशा जवानासाठी समाजानं सरकारनं चांगल्या गोष्टी केल्या तर त्यांच्यावर उपकार केले असं होत नाही, ते आपलं कर्तव्य आहे. म्हणून ग्रामपंचायत मेंबर असेल, जिल्हा परिषदमध्ये असेल किंवा राज्यसभेवर असेल, विधानसभेवर असेल, अशा लोकातून निवड जर झाली ते लोक देशासाठी काही चांगले निर्णय घेऊ शकते. पालवे साहेब तुम्ही बसेले, अनेक जण हे माजी सैनिक पदवीधर, तुम्ही खरं काहीतरी करा. आणि अर्ज बिर्ज देऊन हे सरकार ऐकायचं नाही. हे म्हणजे कोणतंही सरकार असो, यांना थोडं काहीतरी कडक टिकुरं घ्या. वाटल्यास आम्हालाही बोलवा, आम्ही पण येऊ. हां नक्की येऊ, आम्ही येऊ. तुम्ही एखादा मेळावा ठेवा, कार्यक्रम ठेवा, कुठे बोलवा किंवा मंत्रालयात जायचं असा, पण काहीतरी करा. मी का अंतःकरणापासून सांगतो, तुम्ही या क्षेत्रात उतरले तर देशाचं चांगलं होईल, देशाचं कल्याण होईल, कायदे कडक होईल. म्हणून तुम्ही याच्यामध्ये उतरा. तुम्ही रोजच्या जीवनात समाजकार्य करतात. मी म्हणलं ना रोज वडं लावते हे साहेब. ते वडावर मला आठवण आली, पालवे साहेब वडाचे 2 उदाहरणं माझ्याकडे आमच्या गुरुजीनं सांगितलेले आहे. हे महिला आहे ना, वट सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करता है ना ताई. आता मला मूड आला म्हणून सांगतो मी, पण ती का करते माहिती आहे का? आपल्याला काय सांगते ती, हा जन्म 7 जन्म मला मिळावं नवरा म्हणून, याच्यासाठी करते असं तिचं म्हणणं आहे. पण ते खोटं आहे. आमच्या गुरुजींनी सांगितलं ते खोटं आहे. म्हटलं काय कराय, म्हणे 7 जन्म मिळावं असं जर तिला वाटत असेल, मग ती आणखीन एक नवस करते का आधी मी मेले पाहिजे, बाई आधी मेली पाहिजे असं नवस करते. मग ताई मला सांगा, आधी बाई जर मेली आणि पुढे गेली, हा 4-5 वर्षांनी वारला, तर दोघांचं लग्न होईन का? ती पहिलीला, हा जन्माला आला, वयात गणित बसन का? मग पुढं काहून जाती? पुढं याच्यामुळं जाते की याचं थोबड पुन्हा पाहायचं नाही. ही एक गोष्ट वडाची. दुसरा एक वडाचा विषय, पालवे साहेब तुमच्यामुळेच मला आठवण राहिलं सांग. मी माझ्या इथे वड सावित्री पौर्णिमेला वडं लावले होते. 70 वडं आणले. 70. ग्रामसेवकाला म्हणलं वडं आण, आपण महिलाला वाटू. ग्रामसेवक म्हणे महिला वडं कुठं लाईन, जागा कुठून आणि वडाला लई जागा लागते. म्हणलं आपल्याला त्यांना ह्या सणानिमित्त वाटायचे, लावीन कुठं तिचं ती पाहिजे, तू काय टेन्शन घेतो. मी काय ऐकलो नाही, आणलं त्यानं वडं आदल्या दिवशी वड सावित्री पौर्णिमेच्या, आणि दौंडी दिली. वड लई पवित्र आहे खरंच. त्या सावित्रीनं सत्यवानला कोरोना झाला होता. कोरोना बघा, तुम्हाला कळत असलं तर, कोरोना म्हणजे त्याला श्वास कमी मिळत होता. मग तिनं वडीत वडा खाली आणला, त्याला ऑक्सिजन मिळाला, सत्यवान जिवंत झाला. एवढं वड पवित्र आहे, 24 तास ऑक्सिजन देतो. म्हणून पालवे साहेब तुम्ही जे काम करता ते प्राणवायूचं काम आहे, लय पुण्याचं काम आहे. मग आम्ही वडं आणले, ग्रामपंचायत पुढे ठेवले. माझ्या इथे लाऊडस्पीकर आहे असं दौंडी द्यायला. 18 लाऊडस्पीकर आहे गावात. एका ठिकाणाहून आवाज दिला की सगळ्या गावात ऐकू जातं. दौंडी दिली शिपायला लिहून. काय दौंडी दिली? उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, ग्रामपंचायतनं वडाचे रोपं आणले, ज्या महिलेला पाहिजे असेल तिनं घेऊन जा ना, आपला आपला वड लावा. वडाची पूजा करणं, वड लावणं लय पुण्याचं काम आहे. दौंडीत सांगितलं बरं का, वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वडं लावा, आपले आपले वडं पूजा, दुसऱ्याचे वडं पूजू नका. दौंडीत सांगितलं. जे महिला पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या, घेऊन गेल्या, लावले जाईल. इथे बसलेल्या महिलाला माझी विनंती आहे, तुम्ही पण वड लावा आपला आपला. तुम्हाला टेन्शन असेल का वडाला लई जागा लागते,
खोटं आहे. वड कुंडीत लावा, जागा नाही ना कुंडीत लावा घरापुढं. जशी तुळस लावली तसं वड लावा. जागा असेल ते तिकडे लावा शेतात, जागा नसेल तर कुंडीत लावा ना. तुळस जशी ऑक्सिजन देते तसं वड पण देतो. आणि महिला मंडळाला एक, आमच्या ताईला भगिनीला एक पोटातली गोष्ट सांगतो. खटालताई ऐकता ना, कुंडीत जर वड लावला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फुटत आहे. त्याच्यापेक्षा आपला वड आपल्या डोळ्यापुढं कुंडीत लावायचा. गमतीचा भाग सोडा. आमचा हेतू एवढाच आहे की झाडं लावले पाहिजे. आम्ही आमच्या गावामध्ये रस्त्याला जिकडे मिळेल तिकडे आणि फळाचे लावले. तुम्ही बी फळाचे लावा, खाऊ द्या ना पोराला. काही लोक म्हणते पोरं ठेवत नाही फळं, खाऊ द्या ना, त्यांच्यासाठी लावायचे आपल्याला. तुम्ही गोलमोहर लावलं त्याला काय येतं, अशोका लावलं त्याला काय येतं, सीताफळ लावा, पेरू लावा, पोरं खातेन, खाऊ द्या ना. काही लोक पोरं खातेन म्हणून लाईत नाही. का हलकट झाला माणूस. मी एका गावात बोललो होतो, पोरं फळं तोडून खातेन म्हणून जर तुम्हाला राग आहे मग कुटाणा कशाला केला, काय गरज पडली होती त्याच्या वाचून. अरे खाऊ द्या ना, यायला काय त्रास आहे. अशा अनेक गोष्टी. माझ्या इथे 100% लोक टॅक्स भरते म्हणून आम्हाला गावच्या सुविधा करता आल्या. 5,000 रुपये टॅक्स घेतो आम्ही वर्षाला एका घराकडून. 5 मिनटात माझ्या गावाचं गणित सांगतो आणि आठवतो. माझ्या इथे तुमच्या नगर जिल्ह्यातल्या 200 महिला गेलेल्या आहे गावात. आता त्यांना जेवण आहे, पाहायला गेल्या, मला त्यांना भेटायचं आहे. 5,000 रुपये लोक टॅक्स देते. 100% गरीब, दुबळे, अपंग, दुर्बल घटक कोणी असो 5,000 भरतेच. पण 5,000 भरते मग आम्ही सुविधा काय देतो त्याला, पुरावा नीट आहे का. 5,000 रुपयात आम्ही सुविधा काय देतो. एकदा या पहा, ताईला विनंती, एकदा या बघा. माझ्या इथे 4 नळातून पाणी येतं एका घराला. एक नळ नाही, 4. 24 तास पाणी चालू आहे. 20 वर्ष झाले 1 मिनिट एक बी नळ बंद नाही. पहिल्या नळातून पाणी येतं धुण्या भांड्यासाठी साधं. दुसऱ्या नळातून पाणी येतं जायकवाडी धरणातून नेलेलं, ते 3ऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं. बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. 3रं पाणी आहे 20 लिटरचा जार एका घराला रोज एक. कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही. 20 लिटरचा जार केवढ्याला येतो, 20 धरा, 30 तर जाऊ द्या, 20 महिन्याचे 600, वर्षाचे 7,200. आम्ही घेतले किती, 5,000. लक्षात ठेवा हिशोब. आणि 4थं पाणी येतं माझ्या इथे नळाला. संपूर्ण गावाला रोज पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला, पंचायतचं. बाईनं चुलीवर तापायचं नाही. हे होऊ शकतं, काही अडचण नाही. आमच्या गावातल्या पोरी दुसरी कोणत्या सुना आल्या का आमच्या इथं, त्याला खुश आहे. हां, काही तकलीफच नाही ना हो. पण आमच्या गावातल्या दुसरीकडे दिलेल्या पोरी जरा आल्यावर माहेरात सांगा द्या आम्हाला, दादा असं आहे, दादा तसं आहे. म्हणलं माझं काय करू, मी आहे आपल्या गावापुरतं सरपंच, तुमच्या गावात तुम्ही व्हा सरपंच, नाही का. आमची इथली एक पोरगी तुमची इथं दिलेली आहे, आली आता बसली इथं, आहे का नाही, ऐकत असेल ती. कुठे बसली मोनिका, त्या बसली. काय नाही, तुला भेटेन गरम पाणी, काय काळजी न करायचं, कधी ना कधी होईल. हे ताई आहे ना, खटाल ताई. आता एक आमची ग्रामपंचायतची पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण फुकट. तुम्ही घरी गेल्यावर हिशोब करा, झोप यायची नाही तुम्हाला. 5,000 घेतले, 40 लाख जमा होते. माझा 32 लाख खर्च आहे, 8 लाख पंचायतला नफा आहे. पंचायत घाट्यात नाही. शेती करायला ट्रॅक्टर आहे पंचायतचा, 30% सबसिडी त्याला. 10,000 रुपये नांगराचं बिल झालं तर आम्ही 7,000 घेतो, 3,000 शेतकऱ्याला माफ करतो. शेतकऱ्याला
शेती करायसाठी सबसिडी देणारं भारतातलं पहिलं गाव आहे माझं. सरकार शेतकऱ्याला मदत करतं, पण कधी तू फाशी घे मग तुझ्या बायकोला 2 लाख देतो. अरे मेल्यावर काय करतो 2 लाखाला? शेतकऱ्याला हाय त्यावेळेस मदत होणं गरजेचं आहे. गावातलं प्लास्टिक 15 रुपये किलोनं आम्ही विकत घेतो पंचायत, मग आम्ही त्याची विल्हेवाट लावतो आमच्या पद्धतीनं. लोक काय म्हणते प्लास्टिक फेकू नका फेकू नका फेकू नका, आणि काय करा? आम्ही विकत घेतो म्हणून महिला प्लास्टिक फेकीतच नाही, पोरं प्लास्टिक फेकीतच नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तिचं तर ठुतीच, पण शेजारीन बाजूला गेली तर तिचं बी उचलून ठुती. 15 रुपये किलो आहे ना. या समाजाला वळण लावायचं ना, म्हणून तुम्ही पाहिजे म्हणतो मी. माझ्या इथे 17 ठिकाणी बेसिन आहे थुकायला गावात, कोपऱ्या कोपऱ्याला. प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका, त्याला पाणी 24 तास. आपण काय म्हणतो इथं थुकू नका, इथं थुकू नका, मग कुठं थुका? इथं लघवी करू नका, मग कुठं करा? इथं पार्किंग करू नका, कुठं करा? हे इथं करू नका हा बोर्ड लावू नका, इथं करा हा बोर्ड लावा. काहीतरी सुधरा. संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. काय पाहिजे? संपूर्ण गावच्या पोरायच्या मोबाईलला काय म्हणते त्याला, वायफाय वर्षभर फ्री आहे. काय पाहिजे? 5,000 रुपयात 40 म्हाताऱ्याला, गावातल्या निराधार म्हाताऱ्याला जेवण खाऊन कपडा लत्ता आहे. आणखीन काय पाहिजे? पापड करायचं मशीन आहे, शेवाय करायचं मशीन पंचायतचं, डाळी करायचं मशीन, मसाले करायचं मशीन, बटाटा चिप्स करायचं मशीन, 42 CCTV कॅमेरे, सगळं गाव पंचायतमध्ये दिसतं. बाई घराच्या बाहेर निघली का पहिले पदर घेती, नाही तर त्या मेल्याला ऑफिसात दिसतं. म्हणजे चांगलं आहे ना. एक नाही अनेक गोष्टी. मंदिर चांगलं, अंगणवाडी चांगली, शाळा चांगल्या, गटार चांगले आणि बंदिस्त गटार आहे. सगळे रस्ते चकाचक प्युअर ब्लॉकचे, सगळी शेती बागायत आहे. गावाला सेपरेट सबस्टेशन आहे, सगळ्या शेतीला रोड आहेत. काय पाहिजे शेतकरी? 100% बागायत आहे. 3,200 एकर जमीन आहे, 100% बागायत आहे. सगळ्या लोकाला कामधाम आहे, धंदा आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. आमच्या इथे करोडपती कोण नाही, पण भिकारी कोण नाही. आपलं आपलं करून खाते, मस्त जगत आहे. विशेषतः महिला माझ्या इथे लई सुखी, काय टेन्शन नाही. आणि महिलाची शिस्त पण चांगली. अशा एक ना अनेक गोष्टी. म्हातारं माणूस जर ग्रामपंचायतमध्ये आलं, काही कागद लागत असला चिडचिड करतो, मग कागद लवकर द्या, ग्रामसेवक कुठं गेला, सरपंच मेला का? मी काय केलं, 3 मशनी आणल्या ताई, ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या. म्हातारं माणूस आला की त्याला खुर्चीवर बसा आणि त्याचे पाय त्या मशीनमध्ये घालून ठेवा. शिपायला सांगितलं. ते बसलं का बटन दाबून द्यायचं, तेव्हा मशनी म्हाताऱ्याचे पाय दाबी द्या, मसाज करते. म्हातारं उठतच नाही ना, चट येईन सरपंच आपलाच आहे कोणी असं. म्हणजे या लोकांसंग उलट केल्यापेक्षा सोयीचं करा ना. माझा स्वभाव, आमच्या पंचायतचा नियम असा आहे की वाद केल्यापेक्षा मार्ग कसा निघेल, आणि आपल्या देशाला तीच गरज आहे. वाद न करता प्रश्न कसा सुटत. आपण जे म्हणतो ना पोरं बिघडले, पोरं बिघडले, पोरं बिघडले नाही, शाने बिघडले आणि त्याचं पाहून पोरं बिघडले. म्हणून पोरायला जर चांगले संस्कार दिले तर पोरं बिघडणार नाही. आणि म्हणून अशा कार्यक्रमात मुलाला तुम्ही बोलवलं, त्यांच्यावर 2 संस्कार, 2 चांगल्या गोष्टी त्यांच्या कानावर गेल्या, पाहण्यात आल्या, तर उद्याचा भारत चांगला घडन. म्हणून पुढच्या पिढीला चांगला संदेश देणं आपलं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही ते करता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मंडळीचे मी मनापासून आभार मानतो. बोलायच्या नादात माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा
किंवा माझ्या अज्ञानपणामुळं शिक्षण नसल्यामुळं चुकीचं गेलं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, दोन्ही कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.